नमो नमः. आज आपण 9वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील अष्टमः पाठः पिनकोड प्रवर्तकः महान संस्कृतज्ञः या धड्याचा भाषाभ्यास बघूया. या आधीच्या भागामध्ये आपण हा धडा बघितलेला आहे आणि आज आपण त्याचा भाषाभ्यास बघूया. त्यामध्ये बघा, पहिला प्रश्न, उचितम पर्यायम चिनुत म्हणजेच काय, तर योग्य पर्याय निवडा. त्यामध्ये अ, पत्रवाहकः किम पठित्वा पत्रम वितरती म्हणजेच पत्रवाहक किंवा पोस्टमन काय वाचून पत्राचे वितरण करतो किंवा पत्र वाटतो. तर त्याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. देवनागरी लिपीम, कन्नड लिपीम, आंग्ल भाषाम का संकेत क्रमांकम म्हणजे देवनागरी लिपी वाचून, कन्नड लिपी वाचून, इंग्लिश भाषा वाचून का संकेत क्रमांक वाचून. तर याचं उत्तर काय आहे, तर संकेत क्रमांकम. पुढचा प्रश्न, पिनकोड क्रमांकः अत्र न आवश्यकः म्हणजे या खालीलपैकी 4 पर्यायांपैकी पिनकोड क्रमांक इथे म्हणजेच कुठे आवश्यक नाहीये. तर बघा, रुग्णालये, सद्यस्क क्रयणे, ATM शाखान्वेषणे का पुस्तक पठणे. आता आपल्या पुस्तकात आलेलं आहे, धड्यामध्ये आलं आहे की रुग्णालये, सद्यस्क क्रयणे म्हणजे ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी, ATM शाखा कुठे आहे हे शोधण्यासाठी पिनकोड क्रमांकाचा उपयोग होतो. पण पुस्तक वाचण्यासाठी पिनकोडचा उपयोग होतो का, तर नाही. म्हणून पुस्तक पठणे. त्यानंतर पुढे बघा, पिनकोड प्रणाली ही केन समारब्धा म्हणजेच पिनकोड प्रणाली कोणी सुरू केली. इंदिरा महोदयया, गांधी महोदयेन, प्रधानमंत्रिणा का वेलणकर महोदयेन. तर वेलणकर महोदयेन पिनकोड प्रणाली ही समारब्धा. त्यानंतर बघा, पिनकोड क्रमांके कति संख्याः म्हणजेच पिनकोड क्रमांकामध्ये एकूण किती संख्या असतात. 6, 4, 3 का 2. तर किती असतात, 6 संख्या असतात. म्हणून पिनकोड क्रमांके 6 संख्याः. त्यानंतर बघा, दुसरा प्रश्न, वेलणकर महोदयस्य कार्यवैशिष्ट्यानि माध्यमभाषया लिखत म्हणजेच वेलणकर महोदयांची कार्यवैशिष्ट्ये आपल्याला माध्यम भाषेमध्ये लिहायची आहेत. तर बघूया त्याचं उत्तर. बघा, वेलणकर महोदय हे कोलकाता शहरात डाकतार विभागाचे निर्देशक या रूपाने कार्यरत होते. तेव्हाच्या काळी पत्र मिळण्यास लागणारा मोठा कालावधी, न समजण्यासारखे अक्षर, वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या भाषा आणि अपूर्ण पत्ते ही समस्या लक्षात घेता त्यांनी ते गणिततज्ञ असल्यामुळे अंकांचा उपयोग करून पिनकोड प्रणाली उदयास आणली. पिनकोड हा स्थान संकेतांक असून तो 6 अंकी नंबर आहे, ज्यामुळे पत्रव्यवहारामध्ये सुव्यवस्था आली आणि पत्र पोहोचण्याचा कालावधीही कमी झाला. अनुशासनप्रिय असे या वेलणकर महोदयांना संगीताची सुद्धा आवड होती. ते व्हायोलिन आणि तबला वाजवण्यात निपुण होते. त्यांनी गीतगीर्वाणम हा संगीतविषयक शास्त्रीय ग्रंथ संस्कृतमध्ये रचला आणि ते एक संस्कृतज्ञही होते. कथा, गीते, बालगीते, नृत्यनाट्य अशा विविध साहित्य रचना त्यांनी केल्या. पण नाट्यलेखन हा त्यांचा आवडता साहित्य प्रकार होता. तसेच दिग्दर्शन, संगीत संयोजन, लेखन, नाट्यनिर्मिती या सगळ्याच गोष्टी ते करू शकत असत. त्यामुळे सर्व काही श्रीभी अशी त्यांच्या नाटकांची ख्याती होती. तर हे उत्तर होतं दुसऱ्या प्रश्नाचं, वेलणकर महोदयस्य कार्यवैशिष्ट्यानी. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा, एकवाक्येन उत्तरत म्हणजेच एका वाक्यात उत्तरे लिहा. तर बघूया, त्यामध्ये बघा अ आहे, वेलणकर महोदयस्य कः प्रियः विषयः म्हणजेच
वेलणकर महोदयांचा आवडता विषय कोणता? तर आपल्याला माहिती आहे त्यांना संगीत हा विषय आवडायचा, त्यामुळे वेलणकर महोदयस्य संगीतम प्रियः विषयः. दुसरा प्रश्न, वेलणकर महोदयः के वाद्ये वादयति स्म? म्हणजेच वेलणकर महोदय कोणती वाद्ये वाजवत असत? तर ते कोणती वाद्य वाजवत असत? तर तबला आणि व्हायोलिन. त्यामुळे बघा, वेलणकर महोदयः व्हायोलिन वादनं तथा तबला वादनं करोति स्म. त्यानंतर पुढे, वेलणकर महोदयेन रचितः संगीतविषयकः ग्रंथः कः? म्हणजेच वेलणकर महोदयांनी रचलेला संगीत विषयाचा ग्रंथ कोणता? तर बघा, वेलणकर महोदयेन रचितस्य संगीतविषयकस्य ग्रंथस्य नाम गीतगीर्वाणम् इति. म्हणजेच त्यांनी गीतगीर्वाणम् हा संगीतविषयक ग्रंथ रचला. पिनकोड प्रणालीनिमित्तं वेलणकर महोदयेन देशस्य कति विभागाः कृताः? म्हणजेच पिनकोड प्रणालीसाठी देशाचे किती विभाग वेलणकर महोदयांनी केले? तर बघा, पिनकोड प्रणालीनिमित्तं वेलणकर महोदयेन देशस्य 8 विभागाः कृताः. म्हणजेच किती? तर 8 विभाग केले. पुढे बघा, वेलणकर महोदयः कस्य विभागस्य निर्देशकः आसीत्? म्हणजेच वेलणकर महोदय हे कोणत्या विभागाचे निर्देशक होते? तर वेलणकर महोदयः कोलकाता नगरे डाकतार विभागस्य निर्देशकः आसीत्. म्हणजेच ते डाकतार या विभागाचे निर्देशक म्हणून कार्यरत होते. वेलणकर महोदयस्य अभिमतः साहित्यप्रकारः कः? म्हणजेच वेलणकर महोदयांचा आवडता साहित्य प्रकार कोणता? तर नाट्यलेखनम् इति वेलणकर महोदयस्य अभिमतः साहित्यप्रकारः. म्हणजेच नाट्यलेखन हा त्यांचा आवडता साहित्य प्रकार होता. पुढे बघूया, तिसरा प्रश्न आपण आता बघितला. पुढचं बघा, विशेषणानी अन्विष्य लिखत. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे? तर या विशेषांसाठी पाठात आलेली विशेषणं शोधायची आहेत आणि ती लिहायची आहेत. मग बघा, इथे विशेष दिलेलं आहे प्रणाली. तर बघा, त्याच्यासाठी विशेषण आहे महत्त्वपूर्ण प्रणाली. म्हणजेच महत्त्वपूर्ण अशी प्रणाली. त्याच्यानंतर आपल्याला सैनिकः हे विशेष्य दिलेलं आहे आणि त्याची विशेषणं आलेली आहेत दुःखितः किंवा केरळ प्रदेशीयः. इथे य आहे, केरळ प्रदेशीयः सैनिकः. म्हणजेच दुःखी सैनिक किंवा केरळ प्रदेशीय सैनिक. त्याच्यानंतर पुढे भाषा हे आपल्याला विशेष्य दिलेलं आहे आणि त्याचं विशेषण आलंय भिन्नाः भाषाः. म्हणजेच वेगवेगळ्या भाषा. त्याच्यानंतर पुढे हस्ताक्षरम हे आपल्याला विशेष्य दिलेलं आहे आणि त्यासाठी दुर्बोधम हे विशेषण आलेलं आहे. म्हणजेच कसं? तर न समजणारे असे हस्ताक्षर. दुर्बोधम हस्ताक्षरम. नंतर विषयः हे विशेष्य आलेलं आहे आणि त्यासाठी प्रियः विषयः म्हणजेच आवडता विषय. पुढे रचना हे विशेष्य आहे आणि त्याच्यासाठी विशेषण आलेलं आहे बहुविधाः रचनाः. म्हणजेच विविध रचना किंवा वेगवेगळ्या अशा रचना. पुढे बघा, त्यानंतर म्हटलंय अन्विष्यत लिखत च. म्हणजेच काय? तर शोधा आणि लिहा. काय म्हटलंय बघा, एताः संख्याः किं निर्दिशन्ति? म्हणजेच या संख्या काय दाखवतात? तर इथे एक पिनकोड क्रमांक दिलाय बघा, 486.
079 हा पिनकोड क्रमांक आहे. तर या संख्या आपल्याला काय दाखवतात, तर यामध्ये बघा 4 म्हणजे पिन झोन वेस्ट, त्याच्यानंतर 40 म्हणजे महाराष्ट्र राज्य, 400 म्हणजे मुंबई आणि 079 म्हणजे पोस्ट ऑफिस विक्रोळी. तर हा जो 400-079 हा जो पिनकोड क्रमांक आहे तो विक्रोळी पोस्ट ऑफिस हे दर्शवते. त्याच्यानंतर पुढे म्हटलंय विविध देशेषु अपि पत्रसंकेतांक प्रणाली ही वर्तते वा, म्हणजेच वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा पत्रसंकेतांक प्रणाली आहे का, तर हो, वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रसंकेतांक प्रणाली या वापरल्या जातात. काही अक्षरे, क्रमांक किंवा ही ध्वनी एवढेच नव्हे तर विरामचिन्हे सुद्धा, त्यांचा विरामचिन्हांचा सुद्धा त्याच्यामध्ये उपयोग केला जातो. त्याच्यानंतर बघा इकडे आपल्याला काय दिलेलं आहे, वेलणकर महोदयेन लिखितानी नाटकानी, म्हणजेच वेलणकर महोदयांनी लिहिलेली नाटके. तर कोणकोणती नाटकं लिहिली आहेत बघा, संगीत सौभद्रम, संगीत सौभद्र, तसेच कालिदासचरितम आणि जन्मरामायणस्य, तनयो राजा भवति कथं मे, राज्ञी दुर्गावती, रणश्रीरंगम, त्रीणी नाटकानी, तसेच कालिंदी, स्वातंत्र्यलक्ष्मी, नभोनाट्यम आणि स्वातंत्र्यचिंतामणी नभोनाट्यम, कौटिल्यार्थनाट्यम, दूरदर्शन मालिका. संस्कृत साहित्ये वेलणकर महोदय रचिताः शताधिकाः संस्कृत ग्रंथाः, म्हणजेच वेलणकर महोदयांनी लिहिलेले 100हून अधिक संस्कृत ग्रंथ संस्कृत साहित्यामध्ये आहेत. तेषु नाटक, काव्य, संगीतिका, नृत्य, नाट्य, विलोमकाव्यानि इत्यादयः विविधाः साहित्यप्रकाराः प्रसिद्धाः. म्हणजेच काय म्हटलंय, त्यामध्ये नाटक, काव्य, संगीतिका, नृत्य, नाट्य आणि विलोमकाव्य इत्यादी विविध असे साहित्य प्रकार प्रसिद्ध आहेत. तर बघा अशा प्रकारे आज आपण अष्टमः पाठः पिनकोड प्रवर्तकः महान संस्कृतज्ञः या पाठाचा भाषाभ्यास बघितलेला आहे. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादाः.